हॅलो नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वन टक्स ब्लाउजची कटिंग आणि शिलाई। त्याचबरोबर हा जो ब्लाउज आहे तो पॅडेड आहे, कारण हा लेहंग्यावरचा ब्लाउज आहे। तर संपूर्ण कटिंग आणि शिलाई मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, हा आहे तो ब्लाउज पीस। तर नेटचा ब्लाउज पीस आहे आणि त्याच्यासाठी हे सॅटिनचं अस्तर आलेलं आहे, पण आपण याला कॉटनचं अस्तर सुद्धा वापरणार आहे। तर बघा, इथे आपल्याला काय करायचं आहे, अगोदर हे दोन भागांमध्ये आलेलं होतं, तर याचे दोन भाग मी सेपरेट करून घेतलेले आहेत। तर हा आहे वर्क असलेला भाग जो फ्रंटला आणि स्लीव्जला आहे, बॅकला प्लेन दिलेला आहे त्यांनी। तर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर या ब्लाउजचं कटिंग अस्तरवरती करणार आहे मी। तुम्ही याचप्रमाणे पेपर कटिंग सुद्धा करू शकता, जर तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती करता येत नसेल तर। याप्रमाणे तुम्हाला अस्तरला 4 फोल्ड करून घ्यायचा आहे, कारण आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र कटिंग करणार आहोत। तर बघा, हा जो ब्लाउज आहे तो 34 छातीचा आहे, तर मी 13.5 ते 13 इंचपर्यंत हे अस्तर फोल्ड करून कट करून घेते। तर तुम्ही तुमच्या छाती वाईज याला फोल्ड करून कट करायचा आहे। प्रत्येक छातीसाठी वेगवेगळी घडी असणार आहे, वेगवेगळ्या मापाची। तर त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचा आहे। छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग आणि 3 इंच मार्जिन ठेवायचं आहे, प्रिन्सेस कट ब्लाउज किंवा आपला वन टक्स ब्लाउज असेल तर, आणि कट करायचं। तर बघा, हे 4 फोल्ड अस्तर झालेलं आहे व्यवस्थित। मी पुन्हा एकदा याची घडी घालून घेते आणि आता याच्यावरतीच आपण बॅक आणि फ्रंटचं कटिंग करणार आहे। सगळ्यात अगोदर आपण उंचीचं माप घेत असतो, तर ब्लाउजची तयार उंची किती ठेवायची आहे त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी ॲड करायचे, मग ती तुमची उंची कितीही असू द्यात। तर बघा, इथे मी मार्किंग करत आहे 15.5 इंचावरती, कारण हा जो ब्लाउज आहे तो मला 14.5 इंचाचा तयार करायचा आहे। 1 इंच मी मार्जिनसाठी यामध्ये ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी 2 ठिकाणी मार्किंग करून घेतले आणि याला मी असं कट करून घेते। तर बघा, इथे उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे आणि ते मी अगोदर इथे कटिंग करून घेत आहे। त्यानंतर बघा, हा जो ब्लाउज आहे ना तो आपण त्याचं जे वर्क दिलेलं आहे त्या वाईज बनवणार आहे। म्हणजे याची जी गळा रुंदी आहे ती 2.25 इंच आहे आणि डीप नेकमध्ये बनवते म्हणून मी 5.5 इंच याचे शोल्डर ठेवणार आहे। तर आता असं फोल्ड करून मी याची गळा रुंदी चेक करते, कारण याला गळ्याचं वर्क दिलेलं आहे आणि या कस्टमरला पूर्ण याच्या वर्कप्रमाणेच याचा गळा हवा आहे। तर इथे फोल्ड करून मी बघितलं व्यवस्थित, तर करेक्ट 3.25 इंच याची गळा रुंदी आलेली आहे। तर 3.25 इंच गळा रुंदीवरतीच हा ब्लाउज बनणार आहे। 3.25 इंच गळा रुंदी आणि पूर्ण शोल्डर म्हणाल तर 5.5 इंच। मुंडा उंची याची मी ठेवलेली आहे 6.5 इंच। बघा, आर्महोलच्या राऊंडनुसार मुंडा उंची घेतली जाते, तर ती कमी जास्त होत असते त्या साईजप्रमाणे। तर इथे मी अशा पद्धतीने एक लाईन मार्क करून घेतलेली आहे। याच लाईनवरती आपल्याला एक 6 इंचावरती मार्किंग करून ही लाईन अशी वरती जॉईंट करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, इथे आपल्याला कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग करून मुंडाचा शेप द्यायचा आहे। या लाईनवरती छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग घ्यायचं आहे। तर किती झाले, 8.5 अधिक अर्धा 9 इंच झाले आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंचाचं मार्जिन ठेवू शकतो किंवा 2 इंचाचं पण ठेवू शकतो। तर मी या ब्लाउजसाठी ना 2 इंचाचं मार्जिन ठेवते। त्यानंतर बघा, इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे, तर तो आहे 7.5 इंच। 1 इंच टक्स मार्जिन आणि 2 इंचाचं शिलाई मार्जिन। आपल्याला ही लाईन अशी जॉईंट करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, आपण वन टक्स ब्लाउज बनवतोय, तर कमरेमध्ये 2 इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला ही लाईन अगोदर अशी वरती जॉईंट करून घ्यायची आहे। बघा, ही नंतर कमी करायचं आहे मार्जिन बॅक पार्टमधून। मी फक्त काय केले, 2 इंच एक्स्ट्रा घेऊन त्याप्रमाणे इथे कट करून घेत आहे। तर बघा, हे बॅक पार्टमधून कट केलं जाईल, फक्त फ्रंटला हवं आहे, कारण फ्रंटमध्ये आपण टक्स घेतो त्यासाठी एकत्र कटिंग करत आहे, हे लक्षात ठेवा। दोन्ही पार्ट अगोदर सेपरेट करायचे आहेत आणि बॅक पार्टमधून तुम्हाला ते जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करायचं आहे। बघा, मी शोल्डरमधून कट केलं। हे कट झाल्यानंतर याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि मग इथे बघा, हे जे एक्स्ट्राचं आहे ना हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे। तर हा झाला आपला बॅक पार्ट। गळ्याचं कटिंग पेपरवरती करणार आहे, पेपर कॅनव्हासवरती। हा फ्रंटचा आहे, तर याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे तुम्हाला। आणि इथे हवं तर पुन्हा एकदा तुम्ही मापं टाकू शकता, जी आपण टाकलेली होती पहिली, ती छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग, 2 इंचाचं मार्जिन जे होतं ते। बघा, इथे अशा पद्धतीने मी 7.5, 1 इंच टक्स रुंदी, 8.5, 2 इंचाचं स्टिचिंग मार्जिन। आता त्याच्यापुढे जेवढं अंतर राहिलेलं आहे, म्हणजे जेवढा कपडा राहिला आहे ना, तो आपण वापरणार आहे
टक्ससाठी। तर ही लाईन अशी तिरकी जॉईंट करायची। छातीमध्ये आपल्याला ते मार्जिन नको आहे, कारण आपण फक्त 1 टक्स ब्लाऊज बनवतोय। तर चेस्टमध्ये कुठलाही टक्स येत नाही, काही येत नाही, म्हणून चेस्टमध्ये मार्जिन वाढवायचं नाही। छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लूजिंग अधिक 2 इंचाचं मार्जिन, एवढंच छातीमध्ये माप राहील। आणि कमरेमध्ये फिटिंगपेक्षा एक्स्ट्रा 2 इंच। बघा हे असं आपलं आहे। तुम्हाला समजण्यासाठी मी दोन्ही मार्किंग करून दाखवलेले आहेत। एक आहे आपलं फिटिंगचं आणि दुसरं आहे एक्स्ट्रा आपण फ्रंटसाठी वाढवलेलं। आता हे असं तिरकं कट करून घ्यायचं आहे, कारण 1 टक्स ब्लाऊज आहे हा। तर अशा पद्धतीने हे कटिंग झालेलं आहे। याला एफ असं मार्किंग दिलं म्हणजे हा समजतं हा पुढचा भाग आहे। बॅक हुक पॅटर्नमध्ये बनवते। शिवाय हा ब्लाऊज पॅडेड आहे, तर एक्स्ट्रा अस्तर लागेल त्याला पुन्हा। तर मी त्याला एक्स्ट्रा अस्तरवरती फोल्ड करून ठेवला आहे आणि याप्रमाणेच याचं देखील कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा इथे मी कटिंग करून घेत आहे। फ्रंटचं अस्तर कॉटनचे जे आहे ते डबल घेते। आपण सिंगलमध्ये पण याला लावू शकलो असतो, पण या कस्टमरला नको होतं ते, कारण सॅटिनचं अस्तर खूप खराब आहे त्याचं, म्हणून आम्ही याला 2 कॉटनचे अस्तर वापरलेले आहेत। त्यानंतर बघा हे आपलं जे वर्कमध्ये आलेलं आहे ना पीस, तो आहे याच्यावरती बाहीचं कटिंग आणि फ्रंटचं कटिंग आहे। तर बाहीचा कपडा मी इथे अगोदर कट करून घेते साईडला। यामध्ये लॉंग स्लीव्ज निघू शकत नाही आहेत, कारण खूप कमी कपडा दिलेला आहे साईडला याचं वर्क असल्यामुळे। तर आम्ही याला शॉर्टमध्येच बनवणार आहे। अशा पद्धतीने मी एक सरळ लाईन मार्क करून हे साईडला अगोदर कपडा काढून घेतला। आता याच्यावरती आपण फ्रंट आहे तो कट करूयात कॉटनचं अस्तर ठेवून। तर इथे बघा मी नेटचा जो कपडा आहे तो कॉटनच्या अस्तरप्रमाणे थोडासा जास्त ठेवून कटिंग केलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला सॅटिनचं अस्तर देखील कट करायचं आहे। त्या अगोदर नेट पूर्ण कट करूयात बॅकचं पण। तर इथे हा आहे बॅक पार्ट, याच्यासाठी प्लेन नेट दिलेला आहे, याच्यावरती कसलंही वर्क त्यांनी दिलेलं नाही। तर तुमचा कपडा कसा आहे बघा, त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून कटिंग करून घ्या। बघा कुठल्याही ब्लाऊजसाठी तुम्ही हा 1 टक्स ब्लाऊज बनवू शकता, कुठल्याही पीसवरती, कुठल्याही डिझाईनमध्ये। खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर। हे मी सॅटिनचं अस्तर कट करून घेत आहे बॅकला आणि फ्रंटला आणि स्लीव्जला, या तिन्ही पार्टसाठी हे मी सॅटिनचं अस्तर वापरणार आहे। तर बघा सॅटिनचं अस्तर दिलेलं आहे, म्हणजे काय होतं कलर चेंज होत नाही, अगदी सेम आहे नेटच्या कलरचं ते, आणि ते लेहंग्यासोबतच आलेलं होतं। फक्त याचा कपडा आहे तो खूप खराब आहे, म्हणून आम्ही याला डबल अस्तर वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्याप्रमाणे कपड्याची क्वालिटी चेक करून त्याप्रमाणे तुम्ही अस्तर वापरू शकता। आता इथे बाहीचं कटिंग करण्यासाठी मी सॅटिनला 4 फोल्ड करून घेतलेला आहे। खालच्या बाजूकडे एक सरळ लाईन मार्क करून घेतली। त्याच्यानंतर याच्यावरती उंचीचं माप टाकत आहे मी 6 इंचावरती, कारण मला 5 इंच उंची याची तयार ठेवायची आहे। 1 इंच जास्त ठेवून मी मार्क केलं। याची घडी जी आहे ती 9.5 इंच ठेवलेली आहे बघा मी बाहीचं कटिंग करण्यासाठी, आणि उतार मी याचा 3.5 इंच दिलेला आहे। बाहीचा जो आपण खाली उतार देतो ना तो 3.5 इंच उंचीवर दिलेला आहे, आणि अशा पद्धतीने हा शेप देऊन घेतला। इथे याचा राऊंड जो काय असेल तो घ्यायचा आहे अर्धा भाग, आणि 2 इंचाचं शिलाई मार्जिन। तर इथे मी ते घेतलेलं आहे, आणि ही लाईन अशी जोडून घ्यायची आहे आपल्याला। तर बाहीचं मार्किंग झालेलं आहे। जो काही तुमचा दंडघेर असेल त्याचा निम्मा भाग घ्या, आणि बाहीसाठी घडी छातीचा चौथा भाग आपण जितका घेतलेला आहे लूजिंग सहित त्याच्यामध्ये फक्त अर्धा इंच जास्त घ्यायचा आणि बाहीचं कटिंग करायचं आहे। प्रत्येक साईजसाठी हीच पद्धत असेल। आता इथे हा आहे नेटचा कपडा, त्याच्यावरती हे सॅटिन ठेवते मी। तर बघा ह्याची डायरेक्ट शिलाईच करणार आहे, मग नंतर आपण एक्स्ट्राचं नेट कट करूयात। या पद्धतीने मी खालच्या बाजूकडून फक्त याचं कटिंग केलेलं आहे। तर आपलं कपड्यावरचं सगळं कटिंग झालेलं आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची शिलाई दाखवणार आहे, सोबत आपण याला पॅड बसवणार आहे 1 टक्समध्ये। बरेच ब्लाऊज आपण या अगोदर बघितले, त्यामध्ये आपण प्रिन्सेस कटला पॅडेड केलेलं होतं, पण आज 1 टक्सला पॅडेड बनवतोय। तर वेगळा व्हिडिओ आहे हा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लेहंग्यावरचे बरेच ब्लाऊज हे 1 टक्समध्येच बनवले जातात, कारण त्याच्यावर डिझाईन असते, त्याला प्रिन्सेसमध्ये आपल्याला बनवता येत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर इथे मी बाही तयार करून घेते। दोन्ही समोरासमोर ठेवल्यात, दोन्हीची सरळ बाजू वरती आहे। दोन्हीवरती मी सॅटिनचं अस्तर ठेवलं, आणि बघा खालून आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करायची आहे। आता हा जो नेटचा कपडा आहे ना तो थोडासा मला ॲडजस्ट करून घ्यावा लागत आहे, तर मी त्याप्रमाणे घेते। तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता।
इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करते। आजचा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा अशा पद्धतीने इथे मी एक्स्ट्राचा सगळा कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे। आता मी याला असं उलट करून इथे एक दाब शिलाई देते। हवं तर तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा खालून 2 वेळा फोल्डही करू शकता। तर अशा पद्धतीने बघा मी याला फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई देऊन घेणार आहे। घातल्यानंतर ब्लाऊजचं फिटिंग खूप सुंदर आलेलं आहे। परफेक्ट फिटिंगमध्ये हा जो वन टक्स ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला दाखवते। फिनिशिंग सोबत छोट्या छोट्या जे काही टिप्स असतील त्याही सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा, कारण अशाच प्रकारचे ब्लाऊज तुमच्यासोबत मी शेअर करत असते। जे माझ्या कस्टमरचे असतात त्याचं कटिंग शिलाई मी तुम्हाला दाखवत असते। वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या डिझाईनचे असतात ब्लाऊज आणि यातून तुम्हाला बरंच काही शिकायला भेटत असतं। त्याचबरोबर तुम्हाला जर आपले पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, मला त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पेपर पॅटर्नचे डिटेल्स मिळून जातील। अशा पद्धतीने दोन्ही बाही मी तयार करून घेतलेल्या आहेत। तर एकावर एक ठेवायच्यात दोन्हीची सरळ बाजू 8 ठेवायची आहे। पुढच्या मुंड्याचा जो आकार असतो तो अर्धा इंचने कट करायचा आहे। तर मार्किंग करून घेतलाय मी आणि त्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घेते। त्याचबरोबर बाकीच्या बाहीची लेवलसुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि इथे बघा ओपन झालेलं आहे म्हणून मी हे कट करून घेते। शिलाई देऊन घेत आहे याच्यावरती, कारण हे ओपन झालेलं आहे, नेट आणि सॅटिनचं अस्तर आहे ते। पुढच्या भागाचं सेंटर लाईन मार्क करायची आहे, कारण आपण सेंटरपासून बाही बसवतो। ज्या बाजूकडे आपण पुढचा मुंडा कट केला तिथे पण मार्क करून ठेवायचं, म्हणजे समजतं की तो पुढचा भाग आहे बाहीचा, म्हणजे बसवताना गडबड होत नाही। अशा पद्धतीने या दोन्ही बाही तयार झाल्यानंतर आपण आता याचा बॅक पार्ट तयार करूयात, जो अतिशय सोपा आहे। तर इथे सगळ्यात अगोदर हे तीनही अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत। बघा नेटवरती सॅटिन, सॅटिनवरती कॉटन, सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर इथे मी हा पार्ट तयार केलेला आहे। गळ्याचं मार्किंग दाखवते। गळा रुंदी तुमच्या लक्षात असेलच, तर इथे बघा पेपर घेतलेला आहे मी फोल्ड करून। आता या पेपरवरती आपण मार्किंग करूयात। तर गळा रुंदी 3.25 इंच आहे याची। तुम्हाला वाटेल आता एवढ्या मोठ्या गळा रुंदीमध्ये हा ब्लाऊजचे शोल्डर उतरतील असं काहीही प्रॉब्लेम आलेला नाही आहे। डीप नेकमध्ये मी हा ब्लाऊज बनवत आहे। 3.25 इंच गळा रुंदी ठेवली आणि उंची याची मला 10.5 इंच तयार करायची आहे, म्हणून मी 11 इंचावरती मार्किंग करत आहे। बघा तुम्हाला जितकी उंची तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच जास्त ठेवून मार्किंग करायचं आहे आणि असा एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे। या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकाराचा गळा बनवू शकता। तर इथे मी बॉक्स बनवून घेतला। मटका शेप बनवायचा आहे, कारण डीप नेकमध्ये लेहंग्यावरती मटका शेप छान दिसतो। याला कुठल्याही प्रकारची लेस लावायची नाही, त्यांना प्लेनमध्येच बनवायचे। तर इथे मी अशा पद्धतीने याचा शेप देऊन घेत आहे। बघा या पट्टीच्या साहाय्याने तुम्ही हाताने पण देऊ शकता, जसा तुम्हाला ब्रॉड हवा आहे तशा पद्धतीने। तर इथे बघा खालून असा आपण हा राऊंड घेणार आहे, तर हा मी हातानेच देते। तर अशा पद्धतीने मटका शेप झालेला आहे। बाहेरून 1 इंच आपण याला एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे। आता हा पेपर उलटा करायचा, हे मार्किंग पुसट दिसत असतं, याच्यावरून पेनाने डार्क करून घ्यायचं आहे। तर इथे हे डार्क करून घेते मी। बाहेरून आपण वाढवून घेतलेलंच आहे ऑलरेडी, त्याप्रमाणेच याला कट करून घ्यायचं आहे। आता बघा याला सेंटर पॉईंट काढायचे दोन्ही बाजूकडे आणि पट्टीने मार्किंग करून घ्यायचे। तर इथे मी हे पट्टीने मार्किंग करून घेतलं आहे। तर बघा याला आपल्याला एक्स्ट्रा अस्तरवरती जॉईंट करायचं आहे। हे अस्तर आहे, अस्तरवरती हा पेपर असा ठेवायचा आहे, सगळीकडे शिलाई द्यायची आहे आणि मग साईडने फोल्ड करायचे। हवं तर तुम्ही याला इस्त्रीने चिटकवून घेऊ शकता। हा जो पेपर आहे तो एका बाजूकडून चिकटत असतो, जी त्याची चमकीली बाजू असते ना त्या बाजूने वरून त्याला प्रेस करावं लागतं। जास्त गडबड असेल तर तुम्ही अशी शिलाई करून पटकन घेऊ शकता। हे अतिशय सोपं आहे, वेळही वाचतो यामध्ये। तर साईडने मी कट करून घेतलेला आहे फोल्ड करण्यापुरता कपडा ठेवून। इथे कट देत आहे बघा अशा पद्धतीने। आता एक एक आपल्याला याच्यावरती असं फोल्ड करून घ्यायचं आहे। याच्या गळ्याला पूर्ण तयार झालं की हात शिलाई करून घ्यावी लागते। तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे सगळं साईडने फोल्ड करून घेते। आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।
या पद्धतीने इथे मी फोल्ड केलेला आहे। आता आपला हा पार्ट तयार झाला आहे। आता याला काय करायचं आहे, फोल्ड करून सेंटर लाईन मार्क करायची आहे। ती सरळ बाजूकडून सेंटर लाईन मार्क करायची आहे, हे लक्षात ठेवा। सरळ बाजूकडून मी व्यवस्थित फोल्ड केलं आहे आणि एक सेंटर लाईन मार्क केली अगदी मधोमध, त्याच्यावरती हा पार्ट ठेवायचा आहे। या दोन्हीची सेंटर लाईन मॅच करायची आहे आणि मग जे आपण गळ्याचं मार्किंग केलेलं आहे बरोबर त्या मार्किंगवरून तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे। तर इथे मी ती देऊन घेते। परफेक्ट गळा बनतो। गळ्याची उंची, गळ्याचा आकार, गळा रुंदीची साईज अगदी जसं तुम्ही मार्किंग केलेलं आहे ना तसंच जमतं हे। अजिबात मापामध्ये बदल होत नाही, डिझाईनमध्ये बदल होत नाही। तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता नवीन असताल तर, फिनिशिंग परफेक्ट येतं। आतला आकार याचा मी कट करून घेतलेला आहे। याचा आतला कपडा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलेल्या मार्जिनवरती मी असे कट देऊन घेते आणि मग आपण याला आतल्या बाजूकडे फोल्ड करणार आहे। कट दिल्याशिवाय फोल्ड करायचं नाही, जर तसं कराल तर मग बारीक बारीक त्याच्या उचून पडतात, व्यवस्थित ते फिनिशिंगमध्ये फोल्डही होत नाही। तर अशा पद्धतीने कट देऊन फोल्ड करायचे। कट देताना फक्त शिलाई कट नाही झाली पाहिजे याच्याकडे पण लक्ष ठेवायचं आहे। पूर्ण गळ्यावरती अशा पद्धतीने इथे ही शिलाई देऊन आपल्याला याचा जो गळा आहे तो पूर्ण करायचा आहे। याच्या गळ्याला हवं तर तुम्ही लेस लावू शकता डिझाईन करण्यासाठी। बॅक हुकमध्ये आपण याला बनवतोय, तर कटिंग करायच्या अगोदरच लेस वगैरे लावायची असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता। बघा पूर्ण गळ्यावरती छान अशी फिनिशिंगमध्ये मी अगदी कडेने शिलाई देऊन घेते। ही शिलाई झाल्यानंतर याला मधून कट करायचे। बघा मी मार्किंग केलेलं होतं तर त्या मार्किंगवरूनच मी कट केले, नाहीतर तुम्ही त्याला फोल्ड करून कट केलं तरीही चालेल। दोन्ही बाजूकडे हुक आणि आईपट्टी लावायची आहे। तर इथे मी हुकपट्टी लावते आहे। फक्त पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची आहे पट्टीची, कारण आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नाही। यामुळे बॅक पार्टच्या कमरेतलं मार्जिन जे आहे ते आपलं आता कमी होणार आहे अर्धा इंच। तर काय करायचं आहे, पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करून तुम्हाला पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून वरून अर्धा इंचाच्या अंतराने ही शिलाई द्यायची आहे। तर आपली ही झाली हुकपट्टी लावून। अशाच पद्धतीने आपण आता इकडे आईपट्टी लावणार आहे। आईपट्टी मी नेहमी सांगत असते की मेन कपड्याची लावायची, म्हणजे तुमच्या ब्लाऊज पीसची लावायची, फक्त अस्तर वापरायचं नाही त्याला। आता हा कपडा आहे तो ट्रान्सपरंट आहे म्हणून मी त्याला अस्तर थोडंसं लावून घेऊन मग ही पट्टी बनवते। तर बघा छान दिसतं फिनिशिंग। फक्त अस्तरची पट्टी बनवली तर ते लवकर खराब पण होते, म्हणून या कपड्याची बनवायची। आता याला उलट्या बाजूकडून लावायची आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची असते। वरून गळायचा तयार झाला म्हणून वरून पण फोल्ड केली आहे मी पट्टी आणि दाब शिलाई देते बघा पाठीमागून एक, म्हणजे पट्टी छान आपली बनेल, फिनिशिंग पण चांगलं येणार आहे त्याचं। अशा पद्धतीने फोल्ड करून इथे अशी फोल्ड करायची आहे। तर बघा याच्या आता किनारीला एक शिलाई द्यायची आणि मध्यभागी एक शिलाई द्यायची, म्हणजे आईपट्टीचं फिनिशिंग चांगलं येतं। डबल शिलाई द्यायची नाही किनारीला, सिंगल शिलाईमध्येच तो भाग पूर्ण करायचा आहे, कारण हुक लावण्यासाठी मग तिथं ओपन होत नाही। साईड पार्ट फोल्ड करून इथे टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा अगदी मधोमध फोल्ड केलेला आहे मी त्याला, आईपट्टीचा भाग सोडून अर्धा इंच रुंदी 4 इंच उंची या साईजचा टक्स घेतलेला आहे। इथे पण त्याच साईजचा घ्यायचा आहे। हुकपट्टी आहे तर अगदी काटोकाट फोल्ड करा। आईपट्टीचा पार्टला आईपट्टीपर्यंतच फोल्ड करा, जिथं जॉईंट केली तिथं, पुढची घेऊ नका, कारण ते एक्स्ट्रा मेजरमेंट आपण तिला घेत नाही, ते एक्स्ट्रा असते पट्टी, कुठल्याही मापामध्ये आपण ती पट्टी मोजत नाही। आता हे दोन्ही पार्ट आपले सेम झालेले आहेत। अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे टक्सपर्यंत, जे मी प्रत्येक ब्लाऊजला करत असते बॅक पार्टमध्ये आणि फ्रंटमध्येही। तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघत असताल तर तुम्हाला माहितीच असेल। अशा पद्धतीने याचं कटिंग झालेलं आहे। आता याला कंबरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला पट्टी बसवायची आहे याच्यावरती। तर इथे बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून ही पट्टी बसवून घेते। आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा। ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांना मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। या पद्धतीने याच्या किनारीला एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा। सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूकडची पण कंबरपट्टी बसवून घेणार आहे। व्हिडिओ मोठा झालेला आहे पण मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज डिटेलमध्ये दाखवला आहे कशा पद्धतीने बनवायचा, तर पूर्ण बघा। तर अशा पद्धतीने बघा आपली पट्टी बसवून झालेली आहे आणि अगदी परफेक्ट हुकाईपट्टीची उंची पण आलेली आहे। पटकन आपण आता याचा फ्रंट बनवूयात। फ्रंटला बघा हा नेटचा कपडा आहे, त्याच्या उलट्या बाजूकडे हे सॅटिनचं अस्तर
आणि याच्यावरती आपल्याला कॉटनचं अस्तर, हे तीनही अस्तर एकत्र जॉईंट करून साईडने एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. मी 3 घेतलेले आहेत अस्तर, एक अस्तर अजून शिल्लक आहे जे आपण पॅडसाठी वापरणार आहे. शिलाई झाल्यानंतर एक्स्ट्रा कपडा मी सगळा कट केला आणि ह्या फ्रंटला आपल्याला काय करायचं आहे, आता गळा बनवायचा आहे. तर याला पलटी करून बनवणार आहे. तर काय करायचं आहे, अस्तरला एक सेंटर लाईन मार्क करायची आहे आणि इथे या बाजूला म्हणजे सरळ बाजूकडे या मेन पार्टचे एक सेंटर लाईन मार्क करायची आहे. आता या दोन्ही लाईन एकावर एक अशा मॅच होतील अशाच ठेवायच्या आहेत आपल्याला. बघा अगदी परफेक्ट पार्ट मॅच झालेला आहे इथे. आणि जो काही आपला गळा दिसत आहे ना, त्या गळ्याच्या अगदी किनारीने त्या डिझाईनच्या बरोबरीने आपल्याला ह्या गळ्याची शिलाई देऊन घ्यायची आहे. आता या कस्टमरला तर असाच गळा पाहिजे होता, आतमध्ये प्लेन कपडा नको आहे, पूर्ण वर्क आहे ते अगदी गळ्याच्या बाजूनेच यायला हवं होतं. तसाही गळा उंचीला जास्त नाही, फक्त रुंदीच जास्त होती नेहमीपेक्षा. जी आपण 2.5 घेतो ती ते 3.25 इंच आहे. पण काही प्रॉब्लेम नाही, खूप छान बसला. आणि याचं जे आतला भाग आहे शिलाई झाल्यानंतर मी कट करून घेते. बिना पेपर वापरता पुढचा गळा बनवलेला आहे. बघा शिलाई देऊन याचे असे कट द्यायचे आहेत आणि मग याला पलटी करायचं अशा पद्धतीने. बघा आता हे आतमध्ये पलटी झालेला आहे आणि आपला गळा पूर्ण व्यवस्थित बनलेला आहे. आता याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे बघा मी याच्या पूर्ण किनारीला शिलाई देऊन घेत आहे. व्यवस्थित आतमध्ये कापड फोल्ड वगैरे झालेलं असतं तर ते काढून घेत आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे. तर परफेक्ट गळा बनलेला आहे याचा. आता आपण याला टक्स घ्यायचे आहेत बघा अस्तरला, मेन पार्टला सुद्धा. तर सेंटर मार्क करायचं दोन्ही बाजूकडे 3.5 इंचावरती एक मार्क करायचे आणि त्याच्या पुढे 2 इंचावरती, म्हणजे आपला फोल्ड करून 1 इंचाचा टक्स होईल, पूर्ण म्हणाल तर 2 इंचाचा. अशा पद्धतीने हा एक टक्स आपला झाला. बघा असं फोल्ड करून आपण याची शिलाई करणार आहे. आणि इकडे एक झाला. लक्षात आलं? सेंटरपासून 3.5 इंचावरती एक मार्किंग करून त्या 3.5च्या पुढे 2 इंचावरती आपण मार्क करून टक्स घेत आहोत. अशा पद्धतीने ते या केलेल्या मार्किंगवरून टक्स शिलाई देऊन घ्यायची आहे. उंची ठेवलेली आहे मी या टक्ससाठी 4.5 इंच. या पद्धतीने ते मी टक्सवरती शिलाई देऊन घेते. बघा दोन्ही बाजूकडे एक शिलाई द्यायची आहे. सेम असंच आपल्याला मेन पार्टवरती सुद्धा टक्स द्यायचा आहे. हा अस्तरवरती देतोय आपण. परफेक्ट पफ येतो, अजिबात ब्लाऊज चपटा बसत नाही. बऱ्याच जणांचं असं मत असतं की वन टक्स ब्लाऊज हा खूप चपटा बसतो, तर अगदी परफेक्ट बसलेला आहे. इकडे बघा हा पार्ट पण फोल्ड केला मी सेंटरमध्ये. आता या सेंटरच्या दोन्ही बाजूकडे 3.5 इंच आणि इकडे 3.5 इंच एक मार्क केलं आणि त्याच्यापुढे 2 इंच. बघा अशा पद्धतीने त्या 2 इंचाच्या मध्यभागाला मी सरळ लाईन मार्क करून अशा पद्धतीने टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही बाजूकडे शिलाई झाल्यानंतर आता याला अस्तर जास्त आहे ना, म्हणून एक मध्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे टक्सची शिलाई व्यवस्थित येते. तर अशा पद्धतीने ते बघा दोन्हीला पण एक मी शिलाई देऊन गेली. आता बरोबर त्या शिलाईवरती फोल्ड करून अशी तिरकी टक्सची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही शिलाई देऊन झालेली आहे. दोन्ही आपले टक्स झालेले आहेत. आता याला कप कसे बसवायचे आहेत ते पण दाखवते मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीमध्ये, छान फिनिशिंगमध्ये आणि कमी वेळेमध्ये. बघा पॅडेड ब्लाऊज असेल तर तुम्ही एक्स्ट्रा 100 ते 150 रुपये चार्ज करू शकता. या ब्लाऊजला आमच्याकडे 550 रुपये शिलाई घेतली जाते, 550 ते 600 रुपयेपर्यंत. अशा पद्धतीने याला फोल्ड करून अगोदर चेक करायचे. जर थोडंसं मापामध्ये फरक होत असतो कमी जास्त तर हे चेक करायचे. आपल्याला एक्स्ट्रा असेल ते कट करायचं. अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे जसं आपण बॅकला केलं. बघा इथे मी क्रॉस मार्क करून घेतलेला आहे. आता याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे कप घ्यायचे आहेत आणि कपला अगोदर सेंटर मार्क करायचा आहे. या पद्धतीने 2 ठिकाणी फोल्ड करून असं अधिक मार्क करायचे, म्हणजे बरोबर याचा सेंटरचा पॉईंट आपल्याला मिळतो. आता बसवायचं कसं बघा, खालून आपल्याला इथे 3 इंच मार्किंग सोडायचं आहे, 3 ते 2.5 इंच, आणि बरोबर त्या मार्किंगच्या वरती आपला हा कप असा बसायला हवा आहे. मी ठेवते कसं बघा, असं चेक करायचं ही बरोबर सरळ बाजूकडे येते का, फुगीर भाग त्याचा, नाहीतर एखाद्या वेळेस ते उलटे बसू शकतात आपण न चेक करता बसवलं तर. मी याला काय केलं, आतमध्ये फोल्ड केलेलं आहे आणि इथं बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई देत आहे सेंटरपर्यंत. आणि शिलाई झाल्यानंतर याला आपण सरळ करणार आहे. बघा कशा पद्धतीने असं केलं की सरळ होतं. दुसरा पण सेम असाच बसवायचा आहे. बघा किती कमी वेळेमध्ये बसला गेला आहे. बरेच जण मी पण अगोदर सुई दोऱ्याच्या सहाय्याने बसत होते, पण त्याने खूप वेळ लागायचा.
आता मी काय करते, डायरेक्ट शिलाई करून बसवते आणि खूप छान फिनिशिंगमध्ये परफेक्ट बसतो. अजिबात कप याचे हलत नाहीत. फक्त सेंटरपर्यंत शिलाई द्यायची आहे याला. आणि अस्तरच्या पार्टवरती मी याला बसवलेलं आहे, हेही लक्षात घ्या. आता वरचा याच्यावरती असा ठेवायचा, सगळीकडे शिलाई द्यायची आणि जे काही कमी जास्तचा साईडने कपडा असेल तो कट करायचा. जास्त फरक नाही पडला पाहिजे, कारण या अस्तरचं आपलं अगदी परफेक्ट कटिंग आहे जे आपण फ्रंटला केलेलं होतं. त्यामुळे छातीमध्ये, कमरेमध्ये अजिबात कटिंग करायचं नाही. फक्त उंचीमध्ये थोडंसं जास्त झालेलं आहे, कारण आपण जो फ्रंट ऑलरेडी आहे तो मेन पार्टचा थोडा कट केलेला आहे, म्हणून तो जास्त झाला आहे. तर तेवढंच फक्त क्रॉस कटिंग करायचं आहे. बाकी अगदी ॲक्युरेट बसायला पाहिजे हे अस्तर याच्यावरती, कारण दोन्ही पार्ट आपण एकत्र कट केलेले आहेत, दोन्ही सेम आहेत. त्यामुळे बघा, फक्त इथेच कटिंग करावं लागलं, बाकीचं अस्तर अगदी परफेक्ट बसलेलं आहे. आता याचं पण आपल्याला क्रॉस कटिंग करायचं आहे. आता इथे अगोदर मी काय करते, बॅक पार्टची मुंड्यापासून खाली उंची बघते किती कमी जास्त आहे. तर अगदी बरोबर आहे, इथे काही कमी जास्त नाही. अर्धा इंचाचं पट्टी बसवली की परफेक्ट उंची होते. आणि बाही बसवताना तर आपण चेक करतच असतो कमी जास्त काय आहे का. तर इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी एक शिलाई देऊन घेत आहे बघा कंबरपट्टीचं. ब्लाऊज पूर्ण झाला की याच्या गळ्याला, कमरेला हात शिलाई देऊन घ्यावी लागणार आहे. आता याला पट्टीला बाहेरच्या बाजूकडे करायचं आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीची, म्हणजे पट्टी आत सहजरित्या फोल्ड होते, त्याचं फिनिशिंग चांगलं येतं. बघा, आता मी याला आत फोल्ड करून एक याच्या किनारीला शिलाई देऊन घेत आहे अशा पद्धतीने. तर बघा किती सोप्या पद्धतीमध्ये आपण पॅडेड छान डिझाईनचा गळा तयार केलेला आहे, हा पार्ट तयार केलेला आहे आणि मस्त तयार झाला आहे. आणि अतिशय सोपी पद्धत सांगितलेली आहे याची मी. तरी पण काय राहिलं असेल, समजलं नसेल तर मला तुम्ही विचारू शकता. आता याचे शोल्डर जॉईंट करून घेत आहे बघा. बॅक पार्ट याच्यावर ठेवून बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. इकडे पण तसंच करायचं आहे. आता इथे एक टिप सांगते, ज्यांचे कोणाचे शोल्डर उतरत आहेत त्यांनी काय करायचं आहे, गळ्याच्या बाजूकडे पाव इंच उतार द्यायचा आहे, कटिंग करायचं आहे आणि मग अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे. सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम नसतो, कोणाकोणाला असतो, तर त्या केस वाईज तुम्ही घेऊ शकता शोल्डर उतार. मुंड्याच्या बाजूकडे द्यायचा नाही, गळ्याच्या बाजूकडे द्यायचा आहे, हेही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने दोन्ही शोल्डर जॉईंट झालेत. बाही बसवायच्या अगोदर चेकिंग करायचं असतं, ते करून घेऊयात अगोदर. तर बघा, मुंड्या उंचीच्या बाजूकडे मी बघत आहे, इथे एवढा फरक पडला आहे, कट करून घेतलं. इकडे पण बघते. हे सगळं चेकिंग अगोदरच करायचं, म्हणजे बाही बसवल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही. बाही जे आपले पार्ट असतात ते अगदी सेम मॅच होतात, दोन्ही पण कमी जास्त होत नाहीत. आता पुढची बाजू चेक करायची आहे, बरोबर पुढच्या बाजूला आली आहे का बाहीची. आणि मग बरोबर सेंटरचा जो पॉईंट होता तो शोल्डरवरती ठेवायचा. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे मी देते बघा. बाही अजिबात ओढून ताणून बसवायची नाही. कमी जास्त झाली तर ते आपण कट करून काढतो, कमी पडत नाही, थोडीशी जास्त होते कधीतरी. जर झाली तर कट करायची, पण ओढून ताणून बसवायचा प्रयत्न करायचा नाही. ब्लाऊजची बाही ओढून बसवली तर काय होतं, बारीक बारीक चून पडतात, त्याचं फिनिशिंग पूर्णपणे बिघडतं. त्यामुळे वडायची नाही आहे तुम्हाला बाही. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई फक्त करायची. जास्त झालेली बाही क्रॉसमध्ये कटिंग करून काढायची. मी तुम्हाला एक दाखवते, याच पद्धतीने तुम्ही दुसरी तयार करा. तर बघा, व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे मी तुम्हाला याचं कटिंग शिलाई. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कुणीही याला बनवू शकाल. कमरेचं सेंटर काढते बघा फ्रंट पार्टला अस्तरच्या बाजूकडे, कारण हा ब्लाऊज आपण सरळ बाजूकडून अगोदर जोडून घेणार आहे. तर बघा, बरोबर सेंटरपाशी मी हुकपट्टी पकडली आहे आणि इकडं जे काही कमी जास्त झालेलं असेल ते आपल्याला क्रॉसमध्ये असं कट करून काढायचं. एवढा फरक पडलेला आहे, कंबर जास्त झालेली आहे फ्रंटची, तर हे मी असं कट करून घेतलं. सेम असंच आता इकडे पण, फक्त ही आयपट्टीचा पार्ट आहे ना, तर आयपट्टी आत ठेवायची आहे सेंटरपासून आणि मग ब्लाऊज जॉईंट करायचं आहे. बघा, मी दाखवते अशा पद्धतीने. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आयपट्टी एक्स्ट्रा आहे आपली, ती आपल्या कमरेच्या मापामध्ये नाही आणि एक्स्ट्राचं असं कटिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने ब्लाऊज उलटा करायचा आहे आता आणि दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मग आपण याचं फिटिंगचं माप पण कसं टाकायचं तेही बघूयात. बघा, या पद्धतीने ब्लाऊज उलटा करून मी एक एक अगोदर शिलाई देऊन घेते. इथे एक शिलाई देऊन झालेली आहे.
बघा या पद्धतीने दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई द्यायची. आतून तुम्ही बघत असाल ब्लाऊजचं फिनिशिंग सुंदर आलेलं आहे, एकदम परफेक्ट. कुठलाही पार्ट आपला कमी जास्त झालेला नाही. आता सेंटरपासूनच ब्लाऊजची मापं मोजायची आहेत. फ्रंटपासून कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग. छातीचा चौथा भाग किती होता आपला 8.5 इंच, पण मी 9 इंचाने याचं फिटिंग करणार आहे कारण कमी जास्त व्हायला नको. हवं तर 8.5ने पण आपण करू शकतो, तरी ती मी 8.5च घेते आहे. बघा बाहीचा राऊंड जो काय असेल तो त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे आपल्याला. 3ही पॉईंट मिळवायचे आणि मग आपल्याला इथे त्याचं फिटिंग करायचं आहे. बाहीचा राऊंड किती होता आपला त्याचा निम्मा भाग घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुझिंग ठेवलेलं होतं, तर लुझिंग सहित तुम्ही फिटिंग करू शकता. जेव्हा तुमचं कस्टमर नवीन असतं, तुम्हाला त्यांचं माप माहीत नसतं, तेव्हा एकदा का माहीत झालं तर तुम्ही फिटिंगच्या मापाने फिटिंग त्यांचं करून देऊ शकता. 3ही पॉईंट एकत्र मिळवायचे, शिलाई द्यायची, त्याच्या बाजूकडे आणखीन 3 शिलाई द्यायच्या आहेत एक्स्ट्रा 5 इंच मार्जिनच्या. आणि तुम्हाला इथं दिसत असेल आपलं फिटिंग अगदी सरळ रेषेमध्ये आलेलं आहे, अजिबात क्रॉस फिटिंग झालेलं नाही. कुठलाही पार्ट इथे कमी जास्त पडलेला नाही, परफेक्ट फिटिंग झालेलं आहे. ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायचे आहे त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मला त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि ज्या काही डिटेल्स तुम्हाला पाहिजे त्या तुम्हाला मिळून जातील. तर हा ब्लाऊज पूर्ण झाला. पाठीमागच्या गळ्याला मी याला नॉट लावून घेणार आहे रेडीमेडमधल्या. तर ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर बघा किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे याचं, परफेक्ट फिटिंगमध्ये, कमी वेळेमध्ये छान फिनिशिंगचा ब्लाऊज कसा बनवायचा, बऱ्याच काही टिप्स सांगितलेल्या आहेत मी. बघा मस्त असा सुंदर ब्लाऊज झालेला आहे हा. ज्यांना कोणाला आपल्या पेपर कटिंग ऑर्डर करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला व्हॉट्सअप करून तुम्ही विचारू शकता डिटेल्स. बॅक हुक पॅटर्नमध्ये आपण याला बनवलेलं आहे. बॅकला हवं तर तुम्ही लेस लावूनसुद्धा छान डिझाईन करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.